नमस्कार मंडळी, आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मी मटकीची भाजी करणार आहे. इथे मी मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कुकरला शिट्टी घेणार आहे. एक आपण त्याची जास्त शिजवायची नाही, त्यात हळद मीठ टाकून आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. एक शिट्टी घ्यायची फक्त, जास्त करू नका. त्यानंतर आपण त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले टोमॅटो, कांदा, खोबरे, शेंगदाणे आणि लसूणही घेतलेलं आहे. आपण त्यासाठी इथे मी शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. खोबरं देखील छान भाजून घ्यायचं. नंतर लसूण टाकून देखील छान भाजून घ्यायचं. अगदी असं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. हे बघा, खूप सुंदर कलर आलेला आहे. असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला काढून घ्या. माझ्याकडं लाईट गेलेली असल्यामुळे मला खलबत्त्यात बारीक करावं लागलं. मी ते खलबत्त्यात बारीक करून घेत आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा. इथे मी सगळं बारीक करून घेत आहे आणि त्यानंतर आपण हे बघा, खूप सुंदर असं बारीक झालं आहे आणि खलबत्त्यात केल्यामुळे अगदी छान चव लागणार आहे याची मला खात्री आहे. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा देखील छान ब्राऊन होईपर्यंत टाकायचा. कढीपत्ता टाका. कांदा ब्राऊन झाला की मग त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो छान परतून द्यायचं. अगदी असं छान झालं पाहिजे. हे बघा, इथं आपली मटकी देखील शिजून झालेली आहे आणि टोमॅटो छान शिजले की आपण त्यामध्ये मसाला टाकणार आहे. हळद, अंबारी मसाला, मिरची आणि गरम मसाला तुमच्या चवीनुसार टाका. तुम्हाला तिखट लागतं का, मटकी थोडीशी तिखट असली तरच छान लागते. आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे खोबरे लसूण बारीक केले होते ते टाकायचे. ते देखील छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि ते शिजलेली मटकी टाकून द्यायची. एक छान उकळी येऊन द्यायची. आपण मीठ थोडंच टाका, आपण मटकीत मीठ टाकलं होतं आणि वरून कोथिंबीर टाका. अगदी सुंदर अशी मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे. इथे आपल्या जेवणाचं ताट देखील तयार झालेलं आहे. पहा, मस्त मटकी, चपाती, पापड, कांदा, लिंबू. आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली.